नमस्कार, मी विष्णू बुरे. आपण आता आझाद मैदान येते. तर आपल्याकडून काही ग्रामीण भागातून बाहेर गावावरून इथं आंदोलन करण्यासाठी आझाद मैदान येथे महिला वर्ग आलेला आहे. आपण त्यांना विचारूया नक्की आंदोलन बसण्याची त्यांची काय प्रॉब्लेम आणि काय मागण्या नक्की आहेत. मॅडम, काय सांगाल, कुठून आलात तुम्ही आणि काय मागण्या आहेत आंदोलन बसण्यासाठी? मी कराडवरून आले. आमच्याबरोबर ज्या महिला आहेत त्या महाराष्ट्रातून आहेत. आमचं जे आंदोलन आहे ते योजना कर्मचारी म्हणून आहे, पण आम्हाला योजना कर्मचाऱ्यांमध्ये सरकारी दर्जा मिळालेला नाही आहे. तर आम्ही आत्ता जे बसलो उपोषणाला इथे, तर आमचा हा जो आम्हाला प्रतिनियुक्ती म्हणून त्यांनी तिथे कामासाठी घेतलेलं होतं, तर तो प्रतिनियुक्ती शब्द काढून आम्हाला शासकीय दर्जा मिळाला पाहिजे आणि आमच्या महिलांची पेन्शन ही कोषागारातून मिळाली पाहिजे आणि ती सर्व लाभानुसार मिळावी, यासाठी आमचं भांडण आहे. त्यासाठी आम्ही सरकारकडे आंदोलन केलेलं आहे. नाही, याआधी तुमच्या जे मागण्या होत्या ते निवेदन वगैरे कुठं दिलं आहे का तुम्ही? असं हो, निवेदन आम्ही दिलं आहे, मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे आणि आमच्या जे काही वरिष्ठ मंडळी आहेत त्यांना पण आम्ही निवेदन, सचिव वगैरे यांना निवेदन दिलेलं आहे. माझ्याबरोबर आता गंगा कुलकर्णी आहेत, त्या अजून जास्त चांगल्या बोलतील. आपल्यासोबत गंगाबाई कुलकर्णी आहेत, त्यांना पण विचारूया. मॅडम, काय सांगाल, काय नक्की आंदोलन बसण्याचं निवेदन? नमस्कार, मी जे आता सांगणार आहे ते 2023 पासून आम्हाला योजना कर्मचारी म्हणून शासनामध्ये सामावून घेतलेला आहे. पण आम्हाला जे सामावून घेताना प्रतिनियुक्ती हा शब्द टाकलेला आहे. आज आम्ही 20 वर्ष झालं या प्रतिनियुक्ती शब्दावरच काम करतोय. आम्हाला कुठलेच बेनिफिट मिळालेले नाही आहेत. शासनामध्ये सामावून घेतले, विशेष म्हणजे आम्हाला रिक्त पदावर सामावून घेतले, तरीसुद्धा आम्हाला कुठलाच बेनिफिट दिलेला नाही आहे. आम्हाला ज्या आहे त्या स्थितीमध्येच ठेवलं गेलेलं आहे. आमचं सगळ्या 74, 75, 76च्या जी आरनुसार आम्हाला शासकीय दर्जा आहे, पण त्या शासकीय दर्जाच्यानुसार आम्हाला कुठलाही लाभ मिळत नाही आहे. आम्ही ज्या ठिकाणी त्यांनी आम्हाला 2003ला प्रतिनियुक्तीनं ज्या सामावून घेतले, तोच फक्त आम्हाला डे आणि इन्क्रिमेंट एवढेच मिळतात. आम्हाला कुठले 10, 20, 30चा फरक नाही. आम्हाला 7वा वेतन लागू केला बक्षी आयोगाने. आम्हाला पूर्ण 2016 पासूनचा जो बेनिफिट आहे तो मिळाला. आम्हाला फरकाच्या रकमा त्या मिळाल्या, पण 5व्या आणि 6व्याचा फरक मिळालेला नाही आहे. आम्ही सर्व इतक्या शासनाने महिलांसाठी इतक्या सगळ्या योजना लागू केल्यात, सगळ्या लाडक्या लेकी केल्यात, लाडक्या बहिणी केल्यात, पण आम्ही दोडकेच ठरलो आहे. तर आम्हाला असं वाटतं की आम्ही तुमच्या शासनामध्ये असून तर आम्हाला पण काहीतरी त्याचा म्हणजे न्याय मिळावा आणि आम्हाला प्रतिनियुक्ती शब्द काढून नियुक्ती द्यावी, हीच शासनाला आमची विनंती आहे. जसं की मॅडमने सांगितलं निवेदन दिलं, तिकडनं काय प्रत्युत्तर आलं? आम्हाला ते म्हणतात की आमचे प्रयत्न चालू आहेत, तुम्हाला आम्ही समावेशन करून घेणार आहोत. आमचं फायनान्सला आणि जेडी आणि पीडीच्या ठिकाणी फाईल्स आमच्या रोखल्या जातात, तर त्या ठिकाणचं आम्हाला परवानगी मिळाली की आम्ही तुम्हाला देऊ. आमचं काही नाही म्हणणं नाही, असं आमचं सचिवांचं म्हणणं आहे. नाही, आता सरकार बोलते सर्वसामान्य सरकार, पण हे आता कुठेतरी तुम्हाला 4 दिवस झाले आज आंदोलनाला बसण्याची वेळ येते. तर नक्कीच आम्ही 20 वर्ष झालं आंदोलन करतोय. 20 वर्ष झालं दर वर्षी आम्ही आंदोलनामध्ये असतो आणि आमच्या ह्याच मागण्या असतात. आम्हाला पेन्शन लागू आहे, पण पेन्शन आमची कोषागारातनं नाही आहे. जर कोषागारातून पेन्शन मिळाली तर आमच्या महिलांना, आम्ही 90% महिलाच कर्मचारी आहोत. आमचे हे जे योजना कर्मचारी आहेत ते फक्त 400 लोक आहेत आम्ही. तर त्या 400 लोकांमधले 300 लोक आमचे सेवानिवृत्त आहेत आणि आज 100 लोकच आमचे कार्यरत आहेत. कार्यरताना तर कुठलाच फायदा नाही. पण जे पेन्शनर आहेत तो आम्हाला कोषागारातून मिळाली तर आमच्या ज्या भगिनी माता आहेत त्यांना महिन्याच्या महिन्याला पेन्शन मिळेल, पण आमची महिन्याच्या महिन्याला पेन्शन मिळत नाही आहे. विशेष म्हणजे ज्यावेळेस आम्ही रिटायर होतो आणि जो प्रस्ताव जातो तो तर आमचा 6 महिन्याशिवाय तो मंजूर होत नाही. 6 महिन्यानंतर ते सगळ्या डिपेंडंट लागतं. तर त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आमचा कोषागारातून गेलं तर बरेच प्रश्न मिळतील, तर आमची पेन्शन कोषागारातच व्हावी अशी आमची मोठी अपेक्षा आहे. मॅडम, काय सांगाल, 4 दिवस झाला तुम्ही इथं उपोषणाला बसलात, काय परिस्थिती आहे इथं? आपलं ना घर ना काही हजारो किलोमीटर प्रवास करून आला, काय काय सांगू, मागण्या पूर्ण व्हायला पाहिजे. पेन्शन वगैरे कोषागारातून व्हायला पाहिजे. दरमहा 4-4 महिने पेन्शन होत नाही आणि सगळे वयस्कर आहे, सगळ्या महिला वर्गातून असं गरीब वर्गातल्या महिला आहेत, त्यांच्या औषधींचा प्रश्न आहे, घरचे प्रॉब्लेम आहेत, कधी मुलं नाहीत त्यांना, कधी सुना नाहीत, तर असं त्यांचा खूप हायगाव होत आहे. तरी कोषागारातून पेन्शन वगैरे झाली तर त्यांचा प्रश्न सुटू शकतो. हां, आदिती तटकरे, महिला बालच्या गेल्या वेळेच्या उपोषणाच्या वेळेला ह्याच वेळेला त्यावेळेला त्यांनी आमची डेलिगेशन करून त्यांच्याशी चर्चा झाली होती सगळी त्या, आणि ह्या खेपेला निरोप दिला त्यांना, तुमच्याशी बोलायचं आहे, चर्चा डेलिगेशन करायचं आहे. तर निरोप ह्याला डिपार्टमेंट पोलीस स्टेशनला ह्याला दिला की हे आमच्या अखत्यारीत येत नाही. मग गेल्या वर्षी कसं आलो, ह्याच खात्यामध्ये आम्ही कामं करतो, आयुक्ताच्या अंडर कामं करत होतो, सर्व ह्याच्यातून आम्ही रिटायर झालो.
त्या कर्मचाऱ्यांवर होणारा अत्याचार त्यांनी आम्ही मी मीटिंग अरेंज करते, ती मीटिंग 1 वर्ष झाली तरी घेतली गेली नाही, अरेंजमेंट केली नाही. आणि मग निकाल द्यायसाठी म्हणे हे आमच्या अखत्यारीत येत नाही असं जर असेल तर, कारण त्यांना विचारलं पोलिसला, CIDला, त्यांनी सांगितलं, त्यांनी असा निरोप दिला की हे आमच्या अखत्यारीत येत नाही. हे कोणत्या ह्याच्यावर हे आहे, म्हणजे हे नाही का? शेवटी बोर्ड जे होतं ते बोर्ड पण सेंट्रल गव्हर्नमेंटने बंद केलेलं आहे. तर त्याचा निकाल नाही, ह्या कर्मचाऱ्यांना असंच रस्त्यावर सोडणार का? नमस्कार, मी विष्णू बुरे. आपण आता आझाद मैदान मुंबई येते. तर आपण इथं हजारोच्या संख्येने इथं महिला वर्ग आलेला आहे. ग्रामीण भागातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या ठिकाणाहून, वेगवेगळ्या गावातून या महिला आलेल्या आहेत. आणि इथं महिला हेच नाही, सिनियर सिटीजन महिला पण आहेत. आपण बघू शकता. कॅमेरामॅनला विनंती करतो त्यांनी पूर्ण दाखवावे, कारण इथं खूप सिनियर सिटीजन महिला पण आहेत. कारण हजारो किलोमीटरचा प्रवास करून या महिला इथं आलेल्या आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, कारण हजारो किलोमीटर प्रवास करून आल्यानंतर ते काय परिस्थिती होते फक्त या महिलांनाच माहिती आहे, ते आपल्याला नाही माहिती. कारण इथं त्यांचा राहण्याचा ठिकाणा नाही, ना खाण्यापिण्याचा, ना आंघोळीचा ठिकाणा आहे. आता त्यांना किती दिवस झाले या आंदोलनाला, काय मागण्यात, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. मॅडम, तुम्ही कुठून आलात आणि काय नक्की मागण्यात तुमचं? मी लातूर जिल्हा अध्यक्ष संगीता गवळी. मी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष लातूर आहे. आम्ही 1 जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले आहे. आम्ही बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत. आम्हाला किमान वेतन, गरजेवर किमान वेतन आणि नियमित सेवेत कायम करावे आणि अंशकालीन नावात बदल करावे शासनानं. दरवर्षी गणवेश भाऊबीज देण्यात यावं. ह्या मागण्यासाठी आम्ही 1 जुलैपासून आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलनासाठी आहोत. मॅडम, किती दिवसापासून आंदोलन चालू आहे तुमचं? 1 जुलैपासून आंदोलन चालू आहे. नमस्कार, माझं नाव अनिता संजय क्षीरसागर आहे. मी उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करते. तर सर, आमच्या महिला 1966 सालापासून कार्यरत आहेत. 20 रुपयापासून या महिला काम करतात. तर आम्हाला शासन आता फक्त राज्य शासन 2900 रुपये देत आहे आणि केंद्र शासन फक्त 100 रुपये देत आहे. तर सर, आमचा उदरनिर्वाह होत नाही आहे 3000मध्ये. मुलाबाळाचं पोषण, शिक्षण वगैरे अतिशय आमच्या महिला परित्यक्ता, विधवा आणि गरीब आहेत. तर शासन आमच्याकडे कसली देखील कोणत्या प्रकारची दखल घेत नाही आहे. तर शासनाला आम्हाला एवढंच मागणं आहे की 21,000 गरजेवर आधारित किमान वेतन देण्यात यावं आणि आमच्या अंशकालीन नावामध्ये बदल करावा. आमचं पूर्ण वेळ काम आहे, परंतु आम्हाला अर्धवेळ हा शिक्कामोर्तब केलेला आहे. तर अर्धवेळ नसून पूर्ण वेळ काम करण्यात यावं, पूर्ण वेळ करण्यात यावं ही शासनाला आमची विनंती आहे. एक सांगायचं सर मला. सर, मी लातूर जिल्ह्याचे आहे. माझ्या काल लातूर जिल्ह्यामध्ये माझ्या महिला भगिनीला आंदोलनात येण्यासाठी पैसे नव्हते. ती महिला भगिनी म्हणली की मी घरी बसून सुद्धा आंदोलन करू शकते म्हणली आणि 20 रुपयापासून तिनं काम केलं होतं. काल तिनं ह्या शासनाला निगरगट्ट शासनाला कंटाळून तिनं विष पिऊन आत्महत्या केली, जेणेकरून माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींना न्याय मिळावा ह्यासाठी तिनं जीवाचा अंत करून घेतलाय. तरी नाही घरी केला, पण आपण ह्याच्यासाठी म्हणजे तिनं आत्महत्या केली की माझ्या शेवटच्या ह्याच्यामुळं मी जर गेले तर माझ्या बहिणींना सगळ्यांना न्याय मिळावा ह्यासाठी तिनं जीवाचा शेवट करून घेतला. तरी मी एवढीच विनंती करते सरकारनं की आमच्या तमाम महिला महाराष्ट्रातील भगिनींना न्याय मिळावा आणि त्यांचं जीवन जे गेलेलं आहे ती व्यर्थ जाऊ नये.